तुरखेडच्या भाविकांनी गाठला. पहिला तपपूर्ती, दुसरा रौप्य आणि आता सुवर्ण. पुढे अमृत महोत्सव होईल पंढरी बाबा, पण तुम्ही थांबा. 25 वर्ष. अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी केलं. सर्व ग्रामस्थ मंडळी एका मायेची लेकरं होऊन एकत्रित आले म्हणून 50 वर्षे या गावात परमार्थ टिकला. संस्कार संपन्न गाव. आमचं श्रद्धास्थान वासुदेवजी महाराज या गावात यायचे, मला बाबांनी सांगितलं. आणि त्यांच्या संस्कारानं हे संपन्न झालेलं गाव आहे. बागवा बागवी नाही, काट कसर नाही. मी त्या दिवशी सांगितलं, श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसं तुरखेडच्या लोकांनी त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न सोहळा. सुंदर मंडप आहे, सुंदर साऊंड सिस्टीम आहे, अजिबात घाबरू नको, एक नंबर. शूटिंगवाले तुम्हालाही धन्यवाद. अतिशय सुंदर नियोजन तुरखेडच्या लोकांनी केलं, त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्या विनंतीला मान देऊन परवाच्या दिवसापासून तुम्ही येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून तुरखेड ग्रामस्थांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. या संबंधाने उपस्थित आमचा वारकरी संप्रदायातला हिरा म्हणजे पंढरी बाबा आरू. माझ्या तुकोबा राया आणि माझ्या ज्ञानोबा राया लावलं की अंगावर शहारे येतात. असं वाटतंय की आमचा पंढरी बाबा माऊलीच्या तुकोबाराच्या गळ्याला बिलगून म्हणतोय भजन. आणि आमच्यासारख्या स्वरात नसलेल्या महाराजालाही सांभाळून घेतो, हा त्यांचा मोठेपणा आहे. म्हणून पंढरी बाबाला नमस्कार. दोन्ही महाराष्ट्रात गाजलेले मृदंगाचार्य बघे बाबा. पांचाय बाबा त्या दिवशी चाट मारली तू वडाई देशमुखला, काय झालं होतं? तसलं नाही चालणार. बरं ठीक आहे, ते हजर आहे. दोन्ही मृदंगाचार्यांना व्यासपीठावरून मनोभावे वंदन करतो. ज्यांचं मार्गदर्शन धावपय आहे, मग सागर महाराज असतील, मानकर बाबा असतील, चराटे बाबा असतील, त्याही महात्म्यांना, उभे असलेले सर्व माझ्यासोबत आलेले विठ्ठल महाराज जाधव, काशीनाथ महाराज पाटील, इथले सर्व गायनाचार्य. नाव काय रे? कुलदीप महाराज, तुम्हालाही धन्यवाद. अजून कोणी राहिलं असेल त्यांनाही धन्यवाद. हे छोटे छोटे साधक ज्या संस्थेतील आहे, या साधकालाही धन्यवाद देतो. आणि त्या साधकांना तयार करणाऱ्या त्यांच्या गुरुजीला आणि त्यांच्या संस्थेलाही मनोभावे वंदन करतो. विनेकरी महाराज तुम्हालाही नमस्कार. भालदार चोपदार, श्रद्धा सागरचे आलेले आमचे वासू महाले बाबा, त्यांचे सर्व सहकारी सहयोगी विश्वस्त, उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते. वाघ सापडलो, आपलं दोघातच राहू द्या. शुभम, अजूनही काही महाराज असतील, मला नावही माहिती नसेल, पण सर्व माझ्या महाराजांच्या गुणजन मंडळीच्या विषयी मला पांडुरंगासारखा आदर प्रेमभाव आहे. सर्वांना एकदा व्यासपीठावरून मनोभावे वंदन. विठ्ठल मी अभंग दुसराच घेतला होता इथे येईपर्यंत, बरं का पंढरी भाऊ. इथं बसलो आणि छत्रपती शिवराय पाहिले. म्हटलं 7 दिवस बाबाचं वर्णन कोणीच करणार नाही, म्हणून या अभंगाची निवड. छत्रपती शिवाजी राजांना तुकोबारायांनी केलेला हा उपदेश आहे. विठ्ठल
अतिपरिचयात अवज्ञा भवती. अतिपरिचय झाला म्हणजे महत्व कळत नाही. बरं का चंदूभाऊ, अतिपरिचय. जावाई असावा, दूरचा असावा, आणि वर्षातून 1-2 वेळा येणारा असावा, मग जावयाला किंमत राहते. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल, गेली चव त्याची. मग सासूस सांगते, ए जावाया, ते तांबडी बादली भरली नळावर, माझीच आहे आण येताना. इतका दर्जा खाली जातो. बरं गोपाल, दूर जवाई देव बराबर, दूरचा पाहिजे. दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा. पुढचं मला पाठ नाही. बरं, मला काय करायचं आहे, लिहिलेलं वाचून दाखवतो. दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा. घर जवाई गधे बराबर, जो चाहे सो लाला. म्हणून अति परिचय खोटा मान राहत नाही. प्रगट दिसतो भानू जगी तुच्छ पाही. लघु शशी द्वितीयेचा वंदिती सर्व भावे. म्हणून सखया रे दूरदेशी राहावे. अति परिचय. चंद्राची कोर बिजेच्या दिवशी सगळ्या तुरखेडच्या मावल्या, अगं चला लवकर ओवाळाला, चला लवकर ओवाळाला, लवकर चला, उशीर केला तर पुन्हा महिनाभर नाही दिसायचं, हे लवकर चला. अतिपरिचय खोटा मान राहत नाही. एवढीशी चंद्राची कोर बिजेच्या दिवशी अख्खं गाव ओवाळतं, आणि दररोज 6:30 वाजता पूर्व दिशेला एवढा तांबडा गोळा सूर्याचा, त्याला कोणी शालूट ठोकत नाही का? हे रोजचं हे महिन्याचं फरक लक्षात ना. अतिपरिचय खोटा मान राहत नाही. प्रगट दिसतो भानू जगी तुच्छ पाही. लघु शशी द्वितीयेचा वंदिती सर्व भावे. म्हणून सखया रे दूरदेशी राहावे. अतिपरिचय झाला म्हणजे महत्व कळत नाही. अतिपरिचय, अरे अतिचं जाऊ द्या, आपला मुलगा जर देव आहे हे आईला कळलं असतं तर आईनं दुसऱ्या देवाला नवस केला नसता. साधं गणित. त्या तक्रारी येऊ लागल्या. थोडक्यात करू आपण, हे ठराव, काळजी करू नका. तक्रारी. तेरा नंद किशोर उठ के बडी भोर घर आता, उसे कह दो जसोदा माता. तक्रारी त्या भाषेत. तेरा नंद किशोर उठ के बडी भोर घर आता, उसे कह दो जसोदा माता. काय केलं, काय करायचं ठेवलं हे का? घर में करती थी मैं काम धंधा, जरा चुपके से आया मुकुंदा. सुने बंसी की राग मोए दिल में लगी आग फिर बुझाता, उसे कह दो जसोदा माता. चांदनी रात थी पिछला पहरा, पति सोया था जी पास मेरा. दाढ़ी चोटी की गांठ लाए उठा के खाट फिर जगाता, उसे कह दो जसोदा. बस कामापुरतं. ऐसी आहे कथा गाराणी, आणि यशोदा नैनी आले पाणी. रडायला लागली. काही प्रौढ वयाच्या गवळणी म्हणाल्या, यशोदाबाई तुमच्या बाळानं खोड्या करू नये असं वाटतं का? हां, मग गणपतीला नवस करा. संकष्ट चतुर्थी व्रत घेई. झालं. मम्मीनं गणपती बाप्पाला नवस केला, गणपती बाप्पा माझा किशन्या जर खोड्या करणार नाही, 1000 लाडून 1000 मोदक. किसनरावला कळालं की मम्मीनं उद्योग केला. म्हणून गणपतरावला महत्व प्राप्त होण्यासाठी 1 मास खोडी देवे नाही केली. प्रचिती
1 महिना संप केला. यशोदा माईला वाटलं गणपतीला नवस केल्याचा परिणाम माझ्या किशण्यावर झाला. व्रताची सांगता रात्रभर माय जागी आहे बघे बाबा. 1000 लाडू 1000 मोदक तयार केले. सकाळी सगळी तयारी नैवेद्य दाखवायची. लाडू मोदक सगळे घेऊन देवघराकडे निघाली. आई बोट धरून किसनराव, मम्मी यातला 1 लाडून मोदक मला दे ना ग बाळा. देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय घरच्या लेकरांनी खायचं नसते. किसनराव मनात म्हणले म्हातारे देवाचा बाप मी. अरे तिथं गेल्यावर यशोदा माईला विसर पडला. कृष्णा अरे धूप आणायचं विसरले बाळा. इथे लाडवावर मोदकावर लक्ष ठेव, उंदीर वगैरे येईल. कृष्ण मनात म्हणतो एवढा बोक्या असल्यावर उंदीर काय ताकद आहे. ते धूप आणायला माय गेली. कृष्णानं दमबाजी गणपतरावला सुरू केली. तुम्ही खाता लाडू का मी खाऊ. गणपती बाप्पा लटलट कापू लागले. हे तुम्हीच खा बाबा, फक्त मला काही त्रास देऊ नका. मी तुमच्या म्हातारीला म्हटलं नव्हतं हा उद्योग करा म्हणून. लाडून मोदक संपवले. आई यायच्या आधी धूप घेऊन आली सदनाते. रीता हारा तेथे देखीला. जसं नामदेवरायांनी लिहिलंय, ठोकाठोकी नाही. आधी प्रमाण पाठ करतो मग बडबड करतो मी. विठ्ठल धूप घेऊन आली सदनाते. रीता हारा तेथे देखियेला. 1000 लाडून मोदक संपले. चंदूभाऊ कृष्णा अरे यातले लाडून मोदक काय झाले. मी नाही खाल्ले आई. मला माहिती आहे 1000 लाडू मोदक तू कसं खाणं शक्य आहे, पण झालं काय. तू आत गेली नाही. 1000 उंदरं आले. किसनरावची लवाडी 1000 उंदरं आले. त्या 1000 उंदरात एक मोठा उंदीर होता. एका उंदरानं एक लाडू मोदक उचलला. एक मोठा उंदीर होता, त्याच्यावर मोठा बाबा बसला होता. कोण. वरी विनायक बैसला से. वरी विनायक बैसला से. वरी विनायक बैसला से. दयामध्ये थोर होता से मुशक. थोर होता से मुशक. थोर होता से मुशक. थोर होता से मुशक. वरी विनायक बैसला. ठीक आहे काही हरकत नाही. त्यामध्ये थोर होता असे मुशक वरी विनायक बैसला असे. साक्षात गणपती बाप्पा 1 लाडू 1 मोदक उचलला. अरे कृष्णा साक्षात गणपती नैवेद्य ग्रहण करायला आलता बाळा. मला का रे हाक नाही मारली. प्रयत्न केला नाही. मग सोंड भयंकर हलवी तसे बोलूच देई ना तो बाबा. उंदीर भ्यासूर भ्यालो मी जननी. आणि वळली वदनी बोबडी ते. माझी बोबडीच वळली बोलताच येईना. ठीक आहे. यशोदा माईला वाटलं निदान गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून तरी आपण व्रताची सांगता करावी, म्हणून यशोदा गोड खोबरं आणायला गेली. कृष्णाला वाटलं अजूनही म्हातारीला कळत नाही मी देव आहे. गणपतराव ते घाबरले. काय जरा घाई लाडू मोदक खाल्ल्यामुळे तुम्ही आज जा पोटात आणि व्यवस्थित करा. उचलला गणपती पाहता काय माझ्याकडे टाकला. आणि यशोदा माळी जेव्हा गोड खोबरं घेऊन आली, ज्याला नैवेद्य दाखवायचा तो देवच नाही. कृष्णा काय आहे. अरे देव बाप्पा कुठं आहे. आणि मग कृष्ण हसू लागले. का देवाशीच फूस पुसे देव काय झाला. हासे आले बोला याचे हरी. आणि मग हसायला सुरुवात केली भगवान कृष्णाने. काय झालं. हसण्यासाठी तोंड उघडलं महाले महाराज.
आणि यशोदेनं पाहिलं त्याच्यामध्ये 14 ब्रह्मांड, त्याच्यात गोकुळ, त्याच्यात नंद पाटलाचा वाडा, त्या वाड्यातलं देवघर, आणि त्या देवघरातला गणपती आतून यशोदेला म्हणतो, पूजावे त्वरित हरी लागे, मुखातील गणपती मातेशी बोलत, माझा दृष्टांत संपला. मी का सांगितलं महाले बाबा, अरे अतिपरिचयानं जर व्यक्तीचा परिचय झाला असता तर आपलाच मुलगा देव आहे हे कळलं असतं तर गणपतीला नवस केला नसता. जिथं आईला मुलगा कळला नाही तिथं समाजाला महात्मा कसा कळेल हे लक्षात घ्या. समाजाची पद्धत आहे जिवंत साधूची निंदा करणे, टिंगल करणे, आणि साधू मेला म्हणजे त्याचा पुतळा उभा करून अखंड नाम सप्ताह घालणे. आता कोणती दिंडी निघू द्या, ज्ञानबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम, खोट आहे का? ज्ञानबा तुकाराम म्हणणाऱ्याला गुलाबजाम आहे, त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं. तुकाराम महाराज महाविष्णूचा अवतार आहे हे त्यावेळेला कळालं असतं तर त्याच गावच्या मंबाजी बुवानं काठीनं बदललं नसतं. जरी असं होतं तरी त्याही वेळेला पंढरी भाऊ तुकोबारायचं महत्व ओळखणारे छत्रपती शिवराय होते. मी कशा करता वेळ घेतला, शिवाजी राजांना महत्व कळालं होतं. आणि बघा पूर्वीचे राजे राष्ट्र कसं चालवावं यासाठी साधू संतांकडे यायचे. रामदास स्वामी त्यांच्याकडे येऊन छत्रपती शिवरायांनी विचारावं, तुकोबाराय त्यांच्याकडे विचारावं, रामदास स्वामीला कसं काय करावं. तुम्ही एक काम करा, मराठा अति तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, संत सांगायचे. पूर्वीचे राजे राज्य कसं चालवावं यासाठी साधू संतांकडे येत होते. आताचे राजाकडे जातात, आमचं तेवढं 1-4 करून द्या साहेब म्हणतात. ते हे पूर्वीच हे पटलं यांना बरं का. विठ्ठल राष्ट्र कसं चालवावं हे विचारण्यासाठी पूर्वी राजे लोक साधू संतांकडे यायचे. आणि हे पहा, राजा म्हटलं की नावाचा नाही. छत्रपती शिवरायाच्या बाबतीमध्ये सर्वांना माहिती आहे, मनासारखा राजा आणि राजासारखं मन. आता हे कोणाला काही लावू द्या, हे फक्त शिवरायांना लागतात शब्द. मनासारखा राजा आणि राजासारखं मन. एक मजा सांगतो हा, एक दोन्हीची सांगड थोडक्यात अगदी थोडक्यात, तरी 11ला तुम्हाला मोकळे करतो पंढरी भाऊ, अजिबात काळजी करायची नाही. छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक तसाच रामचंद्र प्रभूचा राज्याभिषेक. अगदी समन्वय सांगतो हा, दोघीतलं समन्वय लक्षात घ्या. तिथे अष्टप्रधान मंडळ आहे, इथेही अष्टप्रधान आहे. राजा 2 मंडळाच्या मध्ये पाहिजे, एक नियामक मंडळ आणि एक कार्यकारी मंडळ, तर राज्य यंत्रणा सुरळीत चालते. राजाचा अधिकार ज्या मंडळावर आहे त्याचं नाव आहे कार्यकारी मंडळ, आणि राजावर अधिकार गाजवणारं मंडळ आहे त्याचं नाव आहे नियामक मंडळ. आता होऊन जाऊ द्या राजावर, काही टेन्शन नाही तुम्हाला, बरोबर का. रामचंद्र प्रभूच्या वेळेला 8 सदस्याचे 2 मंडळ अयोध्येत आहे. कार्यकारी मंडळात 8 आहे, दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप आणि सुमंत. किती झाले कोण मोजले म्हणा बरं एकदा बघ. दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप आणि सुमंतजी, हे 8 व्यक्तीचं मंडळ आहे अयोध्येत. याचं नाव कार्यकारी. याच्यावर अधिकार राजाचा, पण राजावर अधिकार गाजवायला जे मंडळ आहे त्याचं नाव नियामक मंडळ. त्या नियामक मंडळामध्ये 8ही लंगोट्यावाले साधू आहे, कारण राजावर अधिकार गाजवायचा आहे.
मग आपलं पोरगं लावलं साहेबांनी कामाला ना, मग आपण कशाला बोला, असं मिंधयकही नव्हतं. सगळ्या लंगोट्या कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञे, जाबाली, हे 8 ऋषीचं मंडळ आणि त्याच्यामध्ये राजा, हे अष्टप्रधान मंडळ. आणि हे सगळी जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवरायांना सांगायचे. रामायणातले हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. जिजाऊ मासाहेब रामायण सांगायचे, अरे हे सांगायचं राज्य कसं चालवावं. विठ्ठल 14 वर्षांनी वनवास संपला आणि रामचंद्र अयोध्येत आले. वेळ कमी आहे त्यानं लगेच आले. घर आये 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 घर आये 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 घर आये लक्ष्मण राम कोरी आनंद भयो भगवान. नाचत होती अयोध्या, मी तिथंच होतो. पाहता काय माझ्याकडे. माता कौशल्या पूछन लागे कवलंका की बात, इतने दिन में रावण मारा लाए सिया को साथ वगैरे. राम राज्याभिषेक झाला. त्याच्या आधी रामचंद्र प्रभूंनी 4 पाट मांडले. राजा व्हायच्या आधीचं लक्षात घ्या. 4 पाट मांडले. 3 पाटावर 3 भाऊ बसवले, भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण. 1 पाट रिकामा ठेवला. राजा व्हायच्या आधी 3 भावाला आंघोळा घातल्या श्रीरामचंद्रानं, भरताला, शत्रुघ्नाला आणि लक्ष्मणाला, आणि स्वतःची आंघोळ स्वतः केली. तेव्हा 3घही भाऊ रडले. दादा, आम्हाला आंघोळा घालता आणि तुमची तुम्हीच करता. हो का, मी राजा आहे ना रे भरता. मग राजा प्रजेची सेवा करण्यासाठी असतो बाबा, प्रजेकडून सेवा घेण्यासाठी नसतो. आज माझ्या भावंडांना आंघोळ्या घालून या अयोध्येच्या राजानं प्रजेच्या सेवेचा शुभारंभ केला आहे. आणि मग सिंहासनावर विराजमान झाले ना राम सीता. आणि ते वसिष्ठच्या हातात कुंकवाचा करंट आहे. माय कौशल्या आरती घेऊन आहे, भरतजी छत्र धरून आहे, लक्ष्मण शत्रू चौरा राहतात, हनुमान आपल्या पद्धतीनं आहे. आणि जेव्हा पहिला कुंकुम तिलक केला वसिष्ठजींनी, सर्वांनी जय जयकार केला. बोले राजाधिराज महाराज रामचंद्र भगवान की जय. आता काही लोक गुलाल फेकू लागले. गुलाल आनंद आवरे ना, बरं का बघे बाबा, आनंद आवरेना. आणि जसे गुलाल फेकायला लागले, पंढरी भाऊ, सीतामाई उभ्या झाल्या सिंहासनावर. मी छत्रपती शिवरायाचा आणि रामराज्याभिषेकाचा समन्वय सांगतो. अभंग बरोबर करू आपण, तुम्ही अजिबात. सीतामाई उभ्या झाल्या. ए गुलाल फेकने वाले, मत फेको गुलाल. प्रभु जी बोले, अरे फेंकने दो, 14 साल के बाद वे लोग खुशी मना रहे. नहीं प्रभु, ये गुलाल नहीं है. आणि सीतामाईचं रडणं सुरू झालं. आता अरे क्यों रो रही सीता. मग तो हुंदके देऊन, आता सिंहासनावर राणी झालेली सीता जर रडत असेल, प्रजा चकित झाली. रामचंद्रानं विचारलं, क्यों रो रहे. ये गुलाल नहीं प्रभु. तो मैं अकेली थी पंचवटी में, रावण चुरा के ले जा रहा था, मैं रो रही थी जंगल में, बचाओ दौड़ो बचाओ दौड़ो बचाओ. मेरे लिए कोई माई का लाल दुनिया का नहीं दौड़ा था, ये गिद्ध पक्षी दौड़ा था प्रभु, जिसका नाम जटायु. और जटायु को मेरे सामने रावण ने मार डाला, तो मेरे जटायु का ऐसा खून बहता था जैसा आज का गुलाल है. तो खुशी का गुलाल देखने के बाद मेरे लिए कुर्बानी करने वाले मेरे जटायु के खून की याद आई. भगवान मत फेको गुलाल. जसं तसं छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक. जय जयकार सुरू झाले, ब्राह्मणाचे मंत्रघोष सुरू झाले. सिंहासनाकडे छत्रपती शिवराय निघाले. एक एक पाऊल टाकताना शिवाजी राजाला गमावलेला एक एक हिरा आठवायचा महाले महाराज. आणि थांबायचे, डोळे भरून यायचे, एका एकाची आठवण यायची. हे सिंहासन माझं एकट्याचं नाही, मी याच्यासाठी माझे किती हिरे गमावले. पहिला पाऊल सिंहासनाकडे टाकला तर काणी शब्द आले, काळजी करू नका राजे, आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे. पहिली आठवण आली तानाजी मालुसर यांची. थांबले राजे, पण त्या नुसत्या आठवणी होत्या. पुन्हा पुढचा पाऊल टाकला तर काणी शब्द आले, राजे या देहात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत खिंड लढविल राजे बाजी प्रभूची आठवण.
एक एक वीर गमावलेला आठवत होता. राजे थांबत होते, डोळ्याला धारा लागत होत्या, अश्रूला वाट मोकळी करून देत होते. पुढे आठवण आली शिवा न्हावी. शिवा न्हावी म्हणजे शिवाजी राजासारखा चेहरा होता. त्याला बदली म्हणून, बरं का गोपाल, बदली म्हणून पाठवायचं शिवाजी राजाच्या जागेवर. स्वतः शिवाजी राजानं सजवलं त्याला. तसंच बरोबर तसाच अंगरखा, डोक्यात टोप, तसाच जरी पटका, कमरेला शेला, तशीच हातात तलवार, बसायचं कसं हे सांगितलं. ऐटीत बसलेला शिवा न्हावी आणि छत्रपतीच्या डोळ्याला धारा लागल्या. शिवा न्हावी प्रसन्न आहे. शिवा जे, अरे तू माझ्यासाठी मरायला चालला बाबा. हो माहिती आहे, तरी प्रसन्न आहे. ऐकलंय राजे, माणूस मेला म्हणजे समाज रडतो, हे ऐकलं आहे. पण हा शिवा न्हावी अजून जिवंत आहे. आणि हा न्हावी जिवंत असताना याच्यासाठी महाराष्ट्राचा राजा छत्रपती रडतो. मला यापेक्षा काय मिळवायचं राजा. एक एक असं करता करता सिंहासन जवळ आलं. मुद्दाम अभंग बदला. बसल्यावर पाहिलं छत्रपती, म्हटलं आता माझ्याशिवाय कोणी सांगणार नाही 7 दिवस. विठ्ठल बस इकडे तिकडे पाहू लागले, कोणी नाही. सगळ्या आठवणी होत्या. पण लांब उभा होता एक मडकटल्या कपड्याचा, फाटक्या कपड्याचा मदारी मेहतर, ज्यानं आग्र्याच्या कैदेतून सुटका करून देण्यासाठी प्रयत्न केले होते, मदत केली होती. तो एक मदारी. लक्ष गेलं, मदारी. त्यानं तिथूनच नमस्कार, जी सरकार बोलवलं. सगळे लोक चकित झाले. जवळ आला. माझे सगळे हिरे गेले मदारी. हे सिंहासन माझं एकट्याचं नाही, यासाठी मी किती हिरे गमावले. तू एक राहिला बाबा आग्र्याच्या कैदेतून मला मदत करणारा. मी प्रसन्न आहे. काय पाहिजे ते माग. मला काहीच नको सरकार. अरे वाटल ते माग. नाही काही नको. तू म्हणशील राजा कर तर राजा करतो तुला. ती लायकी माझी नाही राजे. मग काहीतरी माग. ठीक आहे राजे, तुम्ही प्रसन्न आहात. हा, एकच अपेक्षा आहे. हे जे तुमचं सिंहासन आहे, हा, दररोज माझ्या अंगावरच्या कपड्यानं हे सिंहासन पुसायची सेवा या मदारीला द्या राजे. मग कवटाळलं राजे. त्याच्या डोक्यावर अश्रूचा अभिषेक केला. अरे मदारी, असे हिरे मला मिळाले म्हणून आजचा दिवस उजाडला. मी का सांगतो, नुसतं मनासारखा राजा नाही, राजासारखं मन याला म्हणतात. विठ्ठल लक्षात घ्या, राजा नावाचा नाही. नदी एखाद्याचं नावही राजा. कुठं चालला रे राजा? भूक लागली, पाटलाच्या खळ्यावर चाललो हरभरे वेचायला. भुकेसाठी वेची जने, साठी वेची जने, साठी वेची जने, साठी वेची जने. तोही म्हणे राजा मी, 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 तोही म्हणे राजा मी. भुकेसाठी साठी वेची चणे, तोही म्हणे राजा मी. तसे नावाचे राजे छत्रपती शिवराय नाही. मग लक्षणाचे, लक्षणाचे म्हणजे राजाची 5 लक्षणं आहे. आणि हे 5ही लक्षणं छत्रपतीला माहिती आहे. युवाशात, बलिष्यात, साधू विवाह. राजा तरुण पाहिजे, राजा बलवान पाहिजे, राजाजवळ सत्ता पाहिजे, राजा धनवान पाहिजे, आणि राजाचं अंतकरण दयेनं भरलेलं पाहिजे. हे 5 लक्षणं राजाची आहे. राजा लक्षणाने युक्त पाहिजे. आणि हे 5ही लक्षणं छत्रपतीला माहिती आहे.
ज्ञानोबारायला राजा का म्हणतात? अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. राजा का म्हणतात? काही लोक म्हणतात काय राजा राजा घेऊन बसले तुम्ही, मुंगी उडाले आकाशी कॅसेट ऐकलं, चरित्रही वाचलं, शेजारच्या गावला डुडू गावला मधुकऱ्या मागत होते राजे. अरे लक्षणात बसतात म्हणून राजे. 1 मिनिट घेतोच. राजाजवळ संपत्ती पाहिजे, जयाचे द्वारी बस म्हणून राजा संपत्तीवान. आता ज्याच्या दारात सोनं आहे त्याच्या घरात काय नसेल? दारात काय असतं? घरात उपयोग नाही ते कागदाचे चिठोरे, भाजीचे देठ, केर, कचरा आम्ही दारात टाकतो. अरे ज्यानं सोनं समजून कचरा दारात, कचरा समजून सोनं दारात टाकलं, त्यापेक्षा मूल्यवान रत्न त्या राजाच्या घरात सिद्ध झालं की नाही? म्हणून जयाचे द्वारी, ज्याच्या दारात सोनं तर घरात काय नसेल, ही श्रीमंती. राजा ताकदवान पाहिजे. अंगे ऐसे बळ, होऊन गेलं त्या दिवशी, अंगे ऐसे बळ रेडा बोले, ही शक्ती आहे. राजाजवळ सत्ता पाहिजे. उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्याची म्हणून राजे. पुन्हा तरुण पाहिजे. अरे 22 वर्षाचं वय समाधीच्या वेळेला म्हणून राजे. आणि दया पाहिजे. ज्यांनी त्रास दिला, ज्ञाने झोळी फाडली, पीठ पडलं, मातीत लातणं घासून काढलं, पाणी पिऊन झोपावं लागलं माऊलीला सिद्धपेठाच्या झोपडीत. पण ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाल्यावर निवृत्तीनाथ म्हणाले, काय पाहिजे ते मागा माऊली. गुरुजी एकच अपेक्षा आहे, ज्यांनी जन्मभर त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जावो, ही दया. विठ्ठल आता राजा कळलं तुम्हाला. म्हणून युवाशात बलिष्यात साधू युवा. राजा तरुण पाहिजे, राजा बलवान पाहिजे, राजा सत्ता पाहिजे, जो संपत्ती पाहिजे, आणि राजाचं अंतकरण दयेनं भरलेलं पाहिजे. हे 5ही लक्षणं छत्रपती शिवरायांना माहिती आहे. तरुण पाहिजे, मान्य होतं बरं का. धनवान पाहिजे, हे मान्य होतं. ताकद पाहिजे, हे मान्य होतं. सत्ता पाहिजे, ही पटत होतं. पण राजाजवळ दया पाहिजे, एवढंच खटकत होतं. आणि बरोबर 10 वाजता आले तुकोबारायाकडे. आता काही इलाज आहे? श्री संताची या माता चरण, 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 करे दंडवत, संगे करे दंडवत, संगे करे दंडवत. साष्टांग दंडवत तुकोबारायाला. तुकोबाराय उभे झाले. आपण महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवराय आणि माझ्यासारख्या वारकऱ्याला दंडत घालता तुम्ही? मीच काय तुकोबाराय, जगाच्या बापानं पांडुरंगानं दंडवत घालावा एवढा अधिकार आहे तुमचा. बसा. गोड पाणी वगैरे झालं. कसं येणं केलं? आपल्याकडेच. मी महाराष्ट्राचा राजा आहे. राजाची 5ही लक्षणं मला पाठ आहे. तरुण पाहिजे राजा, मी तरुण आहे. धनवान पाहिजे राजा, अनेक किल्ल्याचा धनी आहे. सत्ता पाहिजे, माझ्याकडे सत्ताही आहे. ताकदवान पाहिजे, मोठ्या मोठ्याची आतडी काढली बाहेर. हे सगळे पटतंय मला तुकोबाराय. पण राजाजवळ दया पाहिजे, हे सारखं खटकतंय म्हणून तुमच्याकडे आलो. प्रश्न योग्य आहे छत्रपती शिवराय. बसा बसा. 1 तास राहिला, थोडं घाई घाई येऊन बसा. राजा तुम्ही सांगताय संत राजाजवळ दया पाहिजे, तुम्हाला काय सांगायला म्हणजे काय झालं? अहो आम्ही जर दुर्जनावरही दया दाखवली तुकोबाराय, तर ते बैमान सज्जनाला जगू देत नाही राष्ट्रात. आणि तुम्ही सहज कीर्तनात म्हणता दया पाहिजे, दया पाहिजे, दया पाहिजे. अन्यायाशी राजा न करता दंड. बसा राजे. बरोबर आहे तुमचं. राजाजवळ दयाच असावी, पण दयेचे 2 अंग आहे. म्हणजे दुर्जनाचा नायनाट याला दयाच म्हणतात, आणि सज्जनाचं पालन
याचंही नाव दयाच आहे. लक्षात घ्या, ही दयेची दोन अंग आहे. दया एकांगी नसावी. इथपर्यंत आपण आलो. तुम्ही म्हणता ना, हा, मग तेच सांगतोय मी. सात्विक प्रजेचं पालन करणं ही दयाच आहे. पण त्या सात्विक प्रजेला उपद्रव देणाऱ्या दुर्जनाचा नायनाट करणं आणि निर्दय दयेची दोन अंग आहे राजे. प्रजेचं पालन ही दयाच आहे. पण त्या प्रजेला उपद्रव देणाऱ्या दुर्जनाचा नायनाट करणं याचं सुद्धा नाव दयाच आहे. अनेक निर्दयन कंटकाचे दयेची दोन अंग आहे. हे पहा, मुलाचं पालन पोषण करणं, लालन पालन करणं, कोड कौतुक करणं दयाच आहे. त्याच्यात एकुलतं एक असेल तर शाळा सुरू व्हायच्या आधीच पंढरी भाऊ 15 दिवसापासून ते बापाला म्हणतं, नवीन ड्रेस पाहिजे, आणले. जोडे पाहिजे, मोजे पाहिजे, आणले. वॉटर बॅग, नवीन सायकल, ठीक आहे बेटा, अजून रेनकोट, अजून जेवणाचा डबा, सगळे घेऊन दिलं. त्याला पाहिजे तसं घेऊन दिलं गोपाल. पण शाळा सुरू होऊन 15 दिवस झाले तरी शाळेत नाही गेलं. मग बाप म्हणला, का रे, रेनकोट पाहिजे, जोडे पाहिजे, मोजे पाहिजे, 2 ड्रेस पाहिजे, नवीन सायकल लेका घेऊन दिली. शाळा सुरू होऊन 15 दिवस झाले तरी अजून शाळेत गेला नाही. यंदा शाळा शिकायचा मूडच नाही पप्पा. मग बुटा भरली लात कंबरड्यात घालून शाळेत नेणे ही दया. विठ्ठल लालन पालन जशी दया आहे तसं हिता करता ताडण सुद्धा दयाच आहे. नाही तर पतीच्या पोटात सकस अन्न जावं हे जर पत्नीला वाटत असेल तर पत्नीनं त्याच्यातले खडे निवडून टाकायचे आहे. निवडावे खडे, निवडावे खडे, निवडावे खडे, निवडावे खडे. तरी दळना ओझ खडे, 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 तरी दळना ओझ खडे. निवडावे खडे, तरी दळना ओझ खडे.
तोडावे खडे तरी दळण वज घडे. नाहीतर वजनाला पीठ कमी भरल्यावर मिस्टर रागवेल अशी जर भीती पत्नीनं बाळगली महाले महाराज तर तिचा बुवा खडे खाल्ल्याशिवाय राहणार नाही. खडे बाहेर गए खडे काढून टाकायचे. तुम्ही पहा, ज्याच्याकरता मशागत केली नाही, ज्याच्याकरता खत टाकलं नाही, जे पेरलं नाही ते गाजर गवत उगवल्याशिवाय राहत नाही. बा, नाकी नऊ आणले गाजर गवताना कास्त करायच्या. जे पेरलं ते उगवत नाही. मग गवताचा नायनाट करतो कास्तकार न पिकाचं रक्षण करतो. बरं का शिवराय, बोला तो कोबाराय. बाळाचं लालन पालन करणं, हिताकरता ताडण करणं हा बापाचा धर्म आहे. खडे काढून फेकणं, धान्य नीट करून दळून आणणं हा पत्नीचा धर्म आहे. पिकाचं रक्षण करणं, गवताचा नायनाट करणं हा कास्तकाराचा धर्म आहे. हा तसं प्रजेचं पालन करणं आणि दुर्जनाचा नायनाट शिवाजी राजे हा तुमचा धर्म आहे. धर्मनीतीचा हाय कावा व्यवहार, 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 धर्मनीतीचा हाय कावा व्यवहार. तुमचा धर्म आहे राजे. प्रजेचं पालन, दुर्जनाचा नायनाट, धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार. त्याच्यामध्ये थोडा बदल दिसेल तुम्हाला. तुम्ही पहा, गुरुचं पूजन करणं, गुरुवर श्रद्धा ठेवणं, गुरुला वंदन करणं शिष्याचा धर्म आहे ना. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र गुरुच आहे. म्हणून पहिल्या अध्यायात प्रश्न निर्माण होतो, गीता निर्माण झाली का निर्माण केली? कारण अर्जुन महाराज गाडी मालक झाले आणि देव ड्रायव्हर झाला. ड्रायव्हरला ऑर्डर देणारा मालक असतो की नाही. मग पहिल्याच दिवशी मालकी हक्क गाजवला ना अर्जुन बाबांनी. देवा सेन यवरू भयोर मध्ये रथम स्थापय मेच, हे ऑर्डर आहे जगाच्या बापाला. पण भगवान वशिल्यानं लायसन्स मिळवलेले ड्रायव्हर नव्हते. रथ उभा करण्यातच हुशारी केला देव. रथ उभा केला 2 सैन्याच्या मध्यभागी, पण नेमका द्रोणाचार्याच्या समोर. आणि जर दुर्योधनाच्या पुढे केला असता तर काही खर्च आला असता का पेट्रोलचा? पण देवाला माहिती होतं दुर्योधनापुढे रथ उभा केला तर गीतेचा जन्म होत नाही. पहिल्या भेटीत जर दुर्योधन बघितला असता ना अर्जुनानं, लाल डोळे झाले असते. भगवान यही दुर्योधन है जिन्होंने दुशासन को आदेश दिया था कि जाओ दुशासन बाल पकड़ के खींच कर ला सभा में द्रौपदी को, हमें आदेश तो भगवान से उड़ाना है. एकदम लढाई पेटली असती. म्हणून दुर्योधनाच्या पुढे रथ उभा न करता द्रोणाचार्याच्या पुढे. आणि जेव्हा पहिल्यांदा द्रोणाचार्य पाहला लढाईत, देवा मी पार तू द्रोणाचा केला आणि येणे धनुर्वेद मज दिधला. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र गुरुच आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा
संत कुडीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव तुझा. पाहता नाही त्रैलोकी, गुरु सुखाचा सागर, गुरु प्रेमाचा आगर, गुरु धैर्याचा डोंगर, कदा काळी डळमळणा गुरु, कामधेनु गाय भक्ता घरी दुबत असे. हा, ज्यांच्यापासून विद्या शिकलो त्यांच्या पुढे मला युद्धाला प्रवृत्त करता इथपर्यंत माझं गेलं. लाजसीना महाघोरी कर्मी सुता, तरी काय भस्मासुरू अर्जुन म्हणे. शांत होय, शांत होय, 10:15 झाले. मला माहिती आहे, मला माहिती आहे ते तुझे गुरुजी आहे, तू त्यांचा विद्यार्थी आहे. पण एक विचारू का, आता गुरुजी तास घ्यायला आले का तू शिकायला आला? इमानदारीने सांग. मग अरे आता गुरु असले तरी कौरवाचे प्रतिनिधी आहे, आणि तू शिष्य असला तरी पांडवाचा प्रतिनिधी आहे. मग आता गुरु शिष्याचं नातं आश्रमात, आता गुरुवर सुद्धा विजय मिळवणं सध्या तुझा क्षत्रिय धर्म आहे. धर्मनीतीचा हाय गावा, धर्मनीतीचा हाय गावा, धर्मनीतीचा हाय गावा, धर्मनीतीचा हाय गावा, निवडिले सार असार, निवडिले दार असार, निवडिले दार असार. बरं का चंदू भाऊ, तिकडची गोष्ट सांगतो, पुण्याकडची. तालुक्यातल्या लोकांना दोघाचीच कुस्ती लावली. सक्के मावस भाऊ, हिंद केसरी पहिलवान. आता लोक कोणाची लावतील काही सांगता येते का? पंढरी भाऊ, लोक कोणाची लाव, तालुक्यातले लोक सक्के मावस भाऊ पण हिंद केसरी पहिलवान. दिवाळी 8 दिवसावर कुस्ती ठरली. पंढरी भाऊ, 1,51,000 रुपये बक्षीस. सगळीकडे जाहिरात. बघे महाराज, लिंबाच्या खोडाला पोस्टर, बाबळीच्या बुडाला, पानाच्या टपरीला, ट्रकच्या कॅबिनला, एसटीच्या टपाला, अख्ख्या तालुक्यात कुस्तीसाठी 22 एकरचं रान बुलडोजरनी साफ केलं. 22 एकर. दुपारी 3 वाजता कुस्त्या होत्या. पंढरी भाऊ, रान 12:30ला पॅक. 22 एकरचं, जागा पुरेना. मग काही येड्या बाबळवर कुस्त्या पाहायला, लिंबाच्या झाडावर, काय ट्रकच्या कॅबिनवर, काय एसटीच्या टपावर. आणि बरोबर 3 वाजता कुस्त्या सुरू झाल्या. चंदू महाराज, रेवड्यावरच्या कुस्त्या, लहान लहान मुलाच्या. 3 वाजता दोघंही पडले का, मोठमोठे रेवड्या होय बाजूला. तासभर ते चाललं 4 वाजेपर्यंत. मग 11 रुपये वाली, मग 21 वाली, 101 वाली, 501, 5,000, 25,000, 51,000. आणि मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणात 1,51,000 वाली कुस्ती. सूर्य मावळतीला आला, त्या पार्टीनं त्याला आणला, या पार्टीनं याला आणला. ते काळं सावळं होतं, हे गोरं पान होतं. आणि त्या मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणात दोघाचंही अंग असं चमकत होतं. जवळ आणून उभे केले. 22 एकरातले लोक स्तब्ध झाले. आणि 1 मिनिटात लोकांची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. लोक म्हणले, ते काळं सावळं भारी दिसतं बरं का. हे म्हणले, तांबडंही कमी नाही, तुम्ही पाहत राहा. चर्चा. हा ना, पंचाडी सगळे नियम सांगितले. हे पंचायत नियम सांगितले कुस्तीचे. लोक श्वास रोखून आहे आता कोण विजयी होतं. हाताला हात लावून दिले. दोघंही वाकले. डोक्याला डोकं लागलं. पंच बाजूला झाले. पण 3 मिनिट डोके तसेच, हातही तसेच. लोक म्हणलेले का पहिल्या रेवड्यावरच्याच बऱ्या होत्या. 1,51,000 आणि 3 मिनिट झाले. हाताला हात न डोक्याला डोकं. वरही पाहत नाही, खाली पाहत नाही. काय चाललं काय? पंचांना शंका आली. जवळ आले तर यांची दबक्या आवाजात चर्चा चालू झाली. का रे,
एवढा तालुक्यातून समाज आला. दिवाळी 8च दिवसावर आहे. माझ्या हातून तू पडला तर मावशी नाही का खवळल? तो म्हणला मलाही तसंच वाटते ना, मावस भाऊ आहे ना. तू पडला तर माझ्यावरही मावशी रागवल. पंचजवळ काय चाललं तुमचं? काही नाही, आम्ही मावस भाऊ आहो. बरं मग तो म्हणतो एवढा समाज आहे, तू पडला तर मावशी रागवल. मी म्हणतो तू पडला तर माझ्यावरही रागवल. असं 1 महिना झाला आम्ही तालुक्यातून वर्गणी आणली. हा, एवढा समाज जमला. आता जर कुस्ती झाली नाही तर आमचं पंचाचं टाळकं लाल करतील खेटरानं लोक. मग हे मावस भावाचं नातं घरी. आता दोघंही तुम्ही प्रतिस्पर्धी आहात आणि प्रतिस्पर्धी असल्यामुळे मावस भावाचं नातं घरी राहू द्या. आता एकमेकाला आसमान दाखवणं हा तुमचा धर्म आहे. धर्मनीतीचा हा तसं राजे सात्विक प्रजेचं पालन करणं आणि दुर्जनाचा नायनाट हा तुमचा धर्म आहे. अनेक निर्दयन कंटकाचे धर्मनीतीचा एका व्यवहार. आणि पुढचे शब्द आहे पंढरी भाऊ, निवडिले सार असार. सार आणि असार हे 2 शब्द आहे. सार हे ग्राह्य आहे, असार त्याज्य आहे. सार ग्रहण करायचं आहे आणि असार टाकून द्यायचं आहे. म्हणून तर एक साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुभाए, सारी सारी को गही रहे थोता दे उडाए. काहीचे गुरु सूप असतात, काहीचे गुरु चाळण्या. कोणाकडून माळ घातली हे लक्षात येतं. जन्मभर दुसऱ्याचे दोषच पाहतात. समजाव यानं चाळणीकडून माळ घातली. चाळणीचा धर्म काय? चाळणी कोंडा कोंडा जवळ ठेवते भाऊ आणि चांगलं खाली टाकते. तसं जन्मभर दुसऱ्याचे दोषच पाहतात. समजाव यानं चाळणीकडून घातली माळ. कायम त्याचं असंच. ते का त्यासारखे नालायक आमच्या गावात नाही, त्यासारखे नालायक आमच्या गावात नाही. लेका 50 वर्षाचा होईपर्यंत हेच म्हणत आला ना. मग तुकोबाराला म्हणावं लागलं, कोठे गोडू जसं पाहू आणि काचे मज काय त्याचे उणे असं. तू सारखा त्यासारखे नालायक नाही, त्यासारखे नालायक नाही. पण तू लक्ष दिलं का? तू एक बोट दाखवलं त्याच्याकडे तेव्हा तुझे 3 बोट तुझ्याकडे फिरले. ते 3 बोट तुला म्हणायचे तो एकपट नालायक आहे, पण तू त्याच्या 3 पट. बाप रे. आता काय करू? आता चाळणीची माळ घातली ते काढून टाक, सुपाकडून घाल. म्हणजे बोट तसेच ठेव, फक्त शब्द बदल. ज्याला तू नाव ठेवत आला एवढंच म्हण. ते का त्याच्यासारखे सज्जन माणसं माझ्या तालुक्यात नाही. मग तुझे बोट उत्तर देतील ते सज्जन आहे, पण त्याच्यापेक्षा तालुक्यात 3 पट सज्जन तू आहे. हा सुपाचा. सॉरी सॉरी को गही रहे तोता दे उडाय. जे सार ग्रहण केल्या जातं, असार टाकून दिल्या जातं. काही पदार्थ आहे ना एकमेकाच्या विरुद्ध आहे साराच्या दृष्टीनं. बदामच्या विरुद्ध खारक आहे, खारकाच्या विरुद्ध बदाम आहे, दोन्हीच्या विरुद्ध आंबा आहे आणि तिन्हीच्या विरुद्ध पेढा आहे. निवडणुकीला उभे नाही, हे विरुद्धार्थी शब्दाचं सार आणि असारच्या शब्दात सांगतो. सार आणि असार. बदामच्या विरुद्ध खारक, खारकेच्या विरुद्ध बदाम साराच्या दृष्टीनं. कारण बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा. आता खारक कशी खायची? जशी बदाम खाल्ली तशी नाही, आता उलट. बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा ना आतला फेकायचा. खारकेचा वरचा भाग सार, आतला असार. बदामचा वरचा असार, आतला सार. आणि या दोन्हीच्या विरुद्ध आंबा आहे. बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा, आतला फेकायचा. आंब्याचा वरचाही फेकायचा,
आतलाही फेकायचा, मधला चाखायचा, वरचा म्हणजे साल फेकायची, आतला कोय फेकायची, आणि कोय आणि सालीच्या मध्ये जो रस आहे तो मधला घ्यायचा. इथे दोन आसार आहे, साल आणि कोय, मधला रस सार आहे. आणि तिन्हीच्या विरुद्ध पेढा आहे. बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा, खारकेचा वरचा खायचा, आतला फेकायचा, आंब्याचा वरचा फेकायचा, आतला फेकायचा, मधला चाखायचा, पेढ्याचा वरचाही फेकायचा, मधला फेकायचा, आतला फेकायचा. आणि काय खायचं? अख्खा खायचा. ते पूर्ण सार आहे. इथपर्यंत आलो आपण. जमलं आता. निवडेले सार असार आहे. सार ग्रहण आहे, असार त्याज्य आहे. मग देशाच्या दृष्टीनं तिघ जण असार आहे, तिघ जण सार आहे. तीन सजावत देश को, सती संतवर शूर, तीन लजावत देश को, कपटी कायर क्रूर. हे तीन शब्द, कपटी, कायर आणि क्रूर, हे देशाचं नाव घालवतात म्हणून असार. सती, संत आणि शूर हे देशाचं नाव वाढवतात, याला म्हणतात सार. निवडिले सार असार हे निवडिले सार असार हे निवडिले सार असार हे धर्मनीतीचा हा धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार. निवडिले सार असार हे. इथपर्यंत आलो आपण. पंढरी भाऊ, अर्धा तास आहे अजून, बरोबर करू. मोठे मोठे लोक त्या दिवशी आपली वेळ झाली आणि पुन्हा इथं आले. आता उद्या कुठं वाठोडा सुकलेश्वर आहे हजर. शुभम सोडत नाही आता ते. झालं, बरोबर करू. एक सर्वांनी हात वर करा. हे पहा, थांबा थांबा, खाली ठेवा, खाली ठेवा. 50 वर्षापूर्वी ज्याने सप्ताह सुरू केला ते हयात नसतील पूर्वज, जरा आठवा. मला आमच्या महाले बाबांनी सांगितलं की वासुदेव महाराज, आपण जेवण केलं ते वाघ, त्यांच्या बाळासाहेब त्यांच्याकडे यायचे, ते गाडीनं त्यांची व्यवस्था करायचे तेव्हा. जगन्नाथ पाटील, हां बरोबर. आता ते जुने लोक, आशीर्वाद देणारे लोक, सप्ताह करणारे, तेव्हा सुविधा नव्हत्या ना. सुविधा नव्हत्या वाघ महाराज, तेव्हा सुविधा नव्हत्या. बैलगाडीनं महाराज आणायचा, नाही तर चालत यायचा महाराज, आहे की नाही. तेव्हा भाजी भाकरीची पंगत, पहारा द्यायचे. आपल्या गावातलेच टाळकरी उभे, भोवतालचा एखादा महाराज, पण आनंद होता. ज्यांनी प्रहारा दिला असेल, ज्यांनी वर्गणी केली असेल, ज्यांनी अन्नदान केलं असेल 50 वर्षापूर्वी, ते तुमचे पूर्वज आज नसतील. पण परवाच्या दिवसापासून इथे ज्यांचा ज्यांचा जन्म झाला, जे स्वर्गवासी झाले, ते वैकुंठात असतील. तिथे परवाच्या दिवसापासून त्यांच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या असतील की आमच्या लेकरांनी केवढा सोहळा केला. 50 वर्षे परंपरा टिकवली म्हणजे काय चेष्टा नाही. जरा विचार करा. याचं कारण गावकऱ्याचा एकोपा. नाही तर एक वर्ष सप्ताह मस्त होतो, दुसऱ्या दिवशी होतो गोपाल, दुसऱ्या वर्षी होतो, आणि तिसऱ्या वर्षी उरलेल्या पैशाहून भांडणं होतात, सप्ताह बंद पडतो. बऱ्याच ठिकाणचे बंद पडले आहे ना. पण इथला 50 वर्षे टिकला. याचं उत्तर काय? अख्खं गाव एका मायची लेकरं होऊन सप्ताहाला एकत्रित आहे, हे त्याचं उत्तर. बस आता आमची पहिल्यांदा तारीख बसली, पुन्हा बसेल याची शाश्वती नाही. तसा तर चंदू भाऊ म्हणले रामकथा पाहिजे, पण त्याच्या आधी गेली होती. तिथूनच मी आलो. वाशिमजवळ मोठा उंबरा, ते चालू आहे रामकथा. नाही तर तुमचं
तुमचा प्रयत्न होता इथे पण नाही जमलं. आधी शब्द गेला, आता नाही जमलं. कीर्तन तरी 5:30ला गाडी पळवली, 8:30ला अजून तेवढंच जायचं आहे. उद्या पुन्हा वाठोडा शुक्लेश्वरला आहे, पुन्हा तिथलं 3 तास रामायण करायचं आहे. तसं नाही, तरी कुठला मिनिट चुकू देत नाही. माझं हे दुखतं माझं ते दुखतं, मग दुखतं तर दवाखान्यात थांबायचं. इथं कशाला सांगतो? कारण इथं कीर्तन करणं, लोक तुझ्या कीर्तनासाठी आले. माझं हे दुखतं माझं ते दुखतं. आपली ड्युटी केलीच पाहिजे. आनंद म्हणून ते पूर्वज आता नसतील. परंपरा जर तुटली तर तुमचे पूर्वज वर कटकटा त्याचे करीती पितर. करकर करकर दात खातात वर. का? अरे आपण दुष्काळात सप्ताह सुरू केला रे, एवढ्या चांगले दिवस यायचे आले तर बंद पाडला रे. कटकटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. आता परवाच्या दिवसापासून सगळे पूर्वज तुरखेडकडे पाहत असेल आणि देवाकडे म्हणत असतील की माझ्या तुरखेडच्या लेकराईचं कल्याण करा देवा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, म्हणे पितृ आशीर्वाद देते, म्हणे पितृ आशीर्वाद देते, म्हणे पितृ आशीर्वाद देते. कल्याण इच्छिते सर्व काळ, कल्याण इच्छिते सर्व काळ, कल्याण इच्छिते सर्व काळ. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. वर वैकुंठात तुमचे पूर्वज देवाकडे प्रार्थना करत असतील की माझं तुरखेड, आमचं तुरखेड सुखा समृद्धीचं राहू द्या देवा. म्हणून एकदा हात वर करा, पूर्वजासाठी हात वर करा. शाबास. शूटिंग वाले आमच्या नादी लागू नका. आता हे फोटोग्राफर हे, अरे हे इकडे मोठे मोठे लोक आहे, यांचे फोटोग्राफर कुठे आहे? कोणाकडे आहे ना रे फोटो? हे यायचे हात दुखायचे आधी घेऊन. भाऊ यांना सवय नाही ना एवढा वेळ हात. एका तालात विठोबा रखुमाई, एक हात वर, एक हे पाटाळी एकच, एक हात वर, एक जरा ताकद लावा, एक जरा ताकद, एक चला पांचाय गुरुजी. विठोबा रखुमाई, 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 हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. दया तिचे नाव भूतांचे पाडन, दया तिचे नाव भूतांचे पाडन, दया तिचे
निवडिले सार निवडिले सार असार ते ऐकावा व्यवहार दया तिचे नाव भूतांचे पालन आणिक निर्दयन कंटकाचे धर्मनिधीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार हे ठीक आहे. पण दुर्जनाचा नायनाट करा म्हणताय तुम्ही. दुर्जन माणसंच आहे ना? हो माणसंच आहे. मग ते माणसं मारणं पाप नाही? नाही. म्हणजे अरे कृती एक असली तरी नावं दोन येतात. आणि हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. एकानं खुनी हल्ला केला, चौकात रंगे हात पकडला चाकूसह, त्याला पोलिसांनी अटक झाली, त्याला जेल झाली. नुसता चाकू हल्ला केला, तो काही मेला नाही. ज्याच्यावर हल्ला केला तो जिवंतच होता, पण तरी जेलमध्ये जावं लागलं. आणि एकानं आपला बाप दवाखान्यात नेला. डॉक्टरनी तपासला बाप, बाजूला घेतलं मुलाला, इकडे या, काय पाय गुडघ्यातून तोडावा लागतो बापाचा, गुडघ्यातून. अहो माझा मोठा भाऊ दिल्लीला आहे, तो येणार आहे 8 दिवसानं, मग निर्णय घेऊ. 8 दिवसानं कमरीतून काढीन. खर्च किती येईल डॉक्टर साहेब? 1 लाख रुपये. मग आताच्या आता तोडा, पैसे भरा. पहिले 1 लाख रुपये भरले, सही करा. सही करणे म्हणजे आपल्या बापाचा पाय तोडायची परवानगी देणे. दिवसा 12ला पाय तोडला बापाचा, तरी मुलगा 1 लाख रुपये देऊन डॉक्टरचं अभिनंदन करून पेशंट घेऊन घरी आला. त्याच्यावर चाकू हल्ला झाला, त्याला अटक झाली. याच्या बापाचा पाय तोडला तरी यानं 1 लाख रुपये दिले, अभिनंदन केलं. पुन्हा कृती एकच आहे. त्यानं चाकू मारले, यानं पायच तोडला. अरे 50 प्रवासी मारतो मध्यरात्रीपासून पहाटे 4 पर्यंत. 50 प्रवाशाचा खून केला एकानं. आणि एक आमच्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर मशीन गन घेऊन उभा आहे, त्यानं पहाटे 4 पर्यंत परदेशाचे 50 जवान मारले. दोघांनं एकच काम केलं. यानं 50 प्रवासी मारले, त्यानं परदेशाचे 50 जवान मारले. कृती एकच आहे, पण हे खुनी झालं ते देशभक्त झालं. लक्षात ठेवा. कळलं ना? हो कळलं. मग दुर्जन मारणं हे पाप नाही, कळलं महाराज? हो. मग पाप कशाला म्हणतात? पाप त्याचे नाव न विचारिता नीत, पाप त्याचे नाव न विचारिता नीत, त्याचे नाव विचारिता नीत, त्याचे नाव विचारिता नीत, पाप त्याचे नाव न विचारिता नीत, पाप त्याचे नाव न विचारिता नीत.
करी सदा पाप त्याचे नाव न विचारी जाणीत भक्तीची उन्मत्त करी सदा धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार आपल्याला नावानं विचारिता भक्तीची उन्मत्त करी सदा आपल्याला नावानं विचारिता भक्तीची उन्मत्त करी सदा नीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार मग दुर्जन मारणं पाप नाही तर पाप कशाला म्हणतात? पाप त्याचे नाव न विचारिता नीतीबाह्य व्यवहार करणं, नीती सोडणं, अनितीनं वागणं याला म्हणतात पाप. म्हणजे जी वस्तू आपली नाही ती माझी म्हणणं सुद्धा पाप आहे. देह सार्वजनिक आहे. सार्वजनिक कशाला म्हणतात? जे चौघं हक्क दाखवतात. ग्रामपंचायतची विहीर तसंच आहे ना. हे याचा बाप म्हणतो बाळू माझा, बाळू म्हणतो देह माझा, यमराज म्हणतो देह आमचा, आणि पंचभूत म्हणतात देह आमचा. मग चौघाची वस्तू झाली ना हे पंढरी भाऊ. यमराज म्हणतोय देह हे काळाचे, पंचभूत म्हणतात पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मिळेल. याचा बाप म्हणतो बाळू पठ्ठ्याचा आहे, आणि बाळू म्हणतो देह माझा आहे. एका देहावर जर 4-4 हक्क दाखवत असेल तर चौघ हक्क दाखवतात त्या वस्तूला सार्वजनिक म्हणतात. आणि सार्वजनिक वस्तूला माझी म्हणणं सुद्धा पाप आहे. येऊन या पाठी थापटे देह म्हणता ब्रह्माच्या कोटी, देह म्हणता ब्रह्माच्या कोटी, देह म्हणता ब्रह्माच्या कोटी, देह म्हणता ब्रह्माच्या कोटी. येऊन या पाठी थापटे, येऊन या पाठी थापटे, येऊन या पाठी थापटे. जी वस्तू माझी नाही त्याला माझी म्हणणं याचं नाव पाप, त्याचे नाव न विचारिता नीत. एका श्रीमंतानं ही गोष्ट तिकडचीच सांगतो बरं का वडाईकर, इकडची एकही सांगत नाही, उद्याही नाही सांगत इकडची. एका श्रीमंतानं चंदभाऊ 25 लोक जेवायला सांगितलं. आंबेरस वा वा काय 25 लोक, आणि जेवण रात्रीचं आहे 8 वाजता. 25 बरोबर 8 वाजता आले आत. मालकानं स्वतः गेट बंद केला वाड्याचा, आतून कुलूपही लावलं, चावी खिशात घेतली, चुकून कोणी एखादं दुसरं येऊ नये. आणि 25 लोकांची पंगत, बसायला पाट न पाठीला पाट न ताटाला पाट, चांदीची वाटी, चांदीचं ताट, फुलपात्र चांदीचं, तांब्या चांदीचा, ताटाला शोभेल असे पदार्थ, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी, पापड, लोणची, बालुशाही. पाहतो काय माझ्याकडे? झाली जेवणं काय जेवतच बसत. आता 8:30ला जेवणं उरकली, आणि मग लोडाला टेकून बसले 25. पानदान आलं. पानदान श्रीमंतीला शोभेल असा रे चंदूभाऊ, सोन्याचं पानदान 1.5 फूट रुंदीचं होतं, 2.5 फूट लांबीचं सोन्याचं पानदान. त्याच्यात पानन हे शोभेल असं. आणि वेल दोड्यासाठी वाटी होती ती सोन्याचीच. एका श्रीमंताच्या लक्षात आलं, म्हणले पानदान सोन्याचं आहे पण एवढं नाही जमत, वाटी जमती. त्यानं वेलदोडे खाता खाताच वाटीचं वजन केलं. म्हणला किलोच्या वर आहे, 65 लाखाची आहे, पण लाईट आहे म्हणला. अरे का यानं कोण्या जन्मात पुण्य केलं होतं, याच्याजवळ पानदान आलं, लाईन गेली. यानं ओतले वेलदोडे, उजळले भाग्य आता, टाकली खिशात अवघी चिंता वार. आणि 5च मिनिटात लाईट आली आणि महाले महाराज. ते नौकर घाबरले. मालक वाटी गेली, वाटी सोन्याची वाटी, वेलदोड्याची वाटी, वेलदोडेच आहे, वाटी गेली, वाटी गेली, वाटी.
आता निमंत्रण आपणच सांगितलं, 25 VIP बोलवले आणि बाहेरून दुसरं कोणी आलं म्हणावं तर मालक म्हणला कुलूप म्या लावलं, चावी माझ्याकडेच आहे, बाहेरचं कोणी आलं नाही, यांच्याशिवाय गेली नाही. आहे का नाही? पण विचारावं कसं? मालक मोठा हुशार होता, त्यानं एक टेबल आणला, टेबलावर एक सोन्याचं तबक ठेवलं. इथे जमलेल्या श्रीमंतानो भाषण केलं 2 मिनिट. आज पेटवलं तरी 2-2 महिने विझणार नाही एवढं परमेश्वरानं आपल्याला दिलं असताना वाटी चोरीला जावी आपल्या श्रीमंतीला काळीमा फासणारी घटना आहे. तरी जर चुकून कोणी खिशात घातली असेल तर हे सोन्याचं तबक ठेवलं, त्यानं या तबकमध्ये वाटी आणून ठेवावी. पण मला चांगलं माहिती आहे वाटी आणून ठेवणार नाही, कारण एवढ्या समाजात तो वाटी आणून ठेवन तो चोरटा ठरणार आहे. तर मी एक युक्ती करणार आहे. 5 मिनिट लाईट बंद करण्यात येईल, अंधार होईल. त्या अंधारात ज्यानं वाटी चोरली त्यानं तबकमध्ये आणून ठेवावी, आपल्या जागेवर जाऊन बसावं, म्हणजे चोरटा समाजाला कळणार नाही, माझी वाटी मला मिळेल. मंजूर आहे सर्वांना? एवढ्यानी हात वर केले, 25 लोकांनी मंजूर. चोरणाऱ्याने हात वर केला, मंजूर आहे. इतरराव 5 मिनिट लाईट बंद केली बरं का, 5 मिनिट, 5 मिनिट अंधार आणि 5 मिनिटानं लाईट लावली. महाले महाराज काय झालं? वाटी नाही आली, तबकच गेलं. पाप त्याचे नाव न विचारिता, पाप त्याचे नाव न विचारिता, पाप त्याचे नाव न विचारिता, भलतेचे उन्मत्त करी सदा, भलतेचे उन्मत्त करी सदा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, राजे दुर्जनाचा नायनाट हे पाप नाही, मग पाप त्याचे नाव न विचारिता नीत, नीती सोडणं, अनितीनं वागणं, जी वस्तू नाही ती बळकावणं याला म्हणतात पाप. आणि एकदा नीती सुटल्यानं भलतेची उन्मत्त करी सदा. नीतीबाह्य व्यवहार कधी करतायत माणसं? नीती सुटल्यावर. मग भलतेची उन्मत्त करी सदा. शेवटी आता 11च मिनिट आहे. तुकोबाराय म्हणतात, शिवाजीराजे 11च मिनिट आहे, सांगा ना, हा तुम्हाला त्रास आहे असं नाही, आम्हाला सुद्धा आहे. धर्मनीतीचा ऐका व्यवहार, त्यासाठी तुम्हालाही त्रास आहे, आम्हाला सुद्धा. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन करणे, पाखंड खंडन करणे, पाखंड खंडन करणे, पाखंड खंडन करणे, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम. धर्माचं पालन, पाखंड खंडन हे आम्हा करणे काम. प्रजेचं पालन, दुर्जनाचा नाश हे तुम्हा करणे काम. तुम्हाला, आम्हाला नवे, देवाला सुद्धा. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी, तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी, तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी, तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी,
देवा सह्या आम्हालाच नाही तुम्हाला देवाला सुद्धा धर्मरक्षा वयासाठी देवासही आटी जन्म घेणे सगळे पाठ आहे तुम्हाला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, हे भारत यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवति तदा तदा अहम आत्मानं सृजामि किं कारणं साधूनां परित्राणाय दुष्कृतां विनाशाय धर्म संस्थापनार्थाय अहम योगे योगे संभवामि. साधूच्या रक्षणासाठी, दुर्जनाच्या नायनाटासाठी, म्हणजे धर्माच्या संस्थापनेसाठी. कारण धर्म हा पदार्थ नाही, तो धर्मीच्या आश्रयाने असतो. ते पदार्थ नाही, गुण पदार्थ नाही, गुणीच्या आश्रयाने असते. आता हा चंदू भाऊ जर स्टँडवर कोणी बघितला तर लोकाला वाटल कुठला तरी व्यापारी असेल, काय सुटकेसमध्ये शॅम्पल घेऊन चालला असेल. मोती बरं ठीक आहे हो, पण वाजवायला लागला का मग लोक म्हणाले का आपण तर हे मोती विकणार म्हणत होतो. सुया मोती, चंदूभाऊ मोतीपेक्षा सुया बरे. सुया घ्या, मणी घ्या, बिबुवा घ्या, हा बस काय गुणी आहे. बस गुण हा गुणीच्या आश्रयाने असतो, सुगंध फुलाच्या आश्रयाने. नाही तर मी त्या दिवशी सांगितलं होतं, लक्षात आहे का तुमच्या? 50 फुटावर रोडच्या पलीकडे वारकरी उभा रे, आणि इकडे भजे तळणं चालले हॉटेलवाल्याचे. ते नाक वर करू करू वास घेत होतं 50 फुटावर पलीकडे, हायवेच्या पलीकडे. अर्धा तास वास घेतला ना भज्याचा. हॉटेल मालकाचं लक्ष, गोपाल इकडे या. त्याला वाटलं भजे देते खायला, वारकरी होता बिचारा. अर्धा तास बघितलं मी, भज्याचा वास घेताय तुम्ही. हो 100 रुपये काढ. तो म्हणला राव तुमचं हॉटेल अलीकडे, मध्ये रोड 50 फुटाचा, मी पलीकडे. वास घेतला, वारकरी माळकरी असल्यामुळे खरं बोलतो. वास घेतला पण 100 फुटाहून घेतला. वासाचं कुठं बिल? वासाचं बिल 100 रुपये. 800 रुपये. थांबा थांबा, लोक काय म्हणतील, तुला अक्कल नव्हती का? एवढ्या समाजात बिल कसं देता येईल? मी तुम्हाला बिल आतमध्ये देतो. हॉटेलमध्ये की ना वारकरी, तिथं गोदरेजचं कपाट होतं, कपाटापुढे टेबल होता. वारकऱ्यानं 100 रुपये काढले. ते बारसं जेवलं होतं त्याचं. 100 रुपये ठेवले टेबलवर. मालक काय बिल वासाचं का भज्याचं? हॉटेलवाला म्हणला वासाचं. ते आतली नोट घ्या, आरशातली. वासाचं बिल. भजे खाल्ले तर याला जाय भाऊ बाहेर. अरे हा ना, अरे तो आश्रित आहे. सुगंध गुण गुणीच्या आश्रयाने, तसं धर्म धर्मीच्या आश्रयाने आहे. म्हणून रामाचं भांडण रावणासोबत नाही, कृष्णाचं भांडण कंसासोबत नाही. आणि जर व्यक्तीसोबत भांडत असेल तर तो भगवंत ठरत नाही. त्याच्यातनं आपल्यात काय फरक आहे? भांडण अधर्मासोबत आहे. रावण अधर्मी म्हणून मारला, विभीषण धर्मी राज्यावर बसवला. कंस अधर्मी म्हणून मारला, उग्रसेन धर्मी राज्यावर बसवला. अधर्मीला मारणं, धर्मीच्या ताब्यात राज्य देणं, याला म्हणतात धर्माची संस्थापना करणं. तुका म्हणे धर्म रक्षावयास, म्हणे धर्म रक्षावयासाठी, म्हणे धर्म रक्षावयासाठी, म्हणे धर्म रक्षावयासाठी, देवासही आडे जन्म घेणे, देवासही आडे जन्म घेणे, देवासही आडे जन्म घेणे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. दया
जातीचे नाव भूतांचे पालन अनेक निर्धन कंटकाचे धर्मनीतीचा ऐका व्यवहार निवडले सारा सारे पाप त्याचे नाव न विचारता नित भलतेचे उन्मत्त करी सदा तुका म्हणे धर्मरक्षा वयासाठी देवासही आठी जन्म घेणे. बस मजा आली. त्यानिमित्तानं सर्वांच्या भेटी झाल्या. आताच थोडेसे दिवस झाले आपल्या ओढाई देशमुख लगेच योग आला. चंदू भाऊ पण तुझी इच्छा काही रामायणाची पूर्ण झाली नाही. अरे ते आधी दिवस तिकडे शब्द गेल्यावर काय जमते काय नाही जमत. हा ना. झालं सुवर्ण महोत्सवासारखा कार्यक्रम केला. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आमचं काही म्हणणं नाही. आता पहिल्यांदाच आलो. बाबा भेटले. 2 मिनिट आपल्याकडे जेव द्यायचं का नाही म्हटलं. आमचं पहिल्यापासून नाही. जेवण केलं. त्यांना माहीत नाही फेटा बांधायला त्यांच्या घरी गेलो. मजा आहे. त्यानिमित्तानं सर्वांच्या भेटी झाल्या. त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटतं आजी बर्वे झाले माझे माहेर भेटले. ए विदर्भाला काय समजला तू. 5 पोरी एकाच गावात होत्या. त्याला पंचकन्या म्हणतात. कौंडण्यपूरला 5 इंदुमती, केशिनी, लोपामुद्रा, दमयंती, रुक्माई एकाच गावची आहे. इंदुमती कोण. दशरथ राजाची आई, रामाची आजी. पाहता काय माझ्याकडे. अजय राजाची बायको इंदुमती, जिच्या पोटी दशरथ जन्माला आला मग राम. ती रामाची आजी. ती कौंडण्यपूरची. सगर राजाची केशिणी कौंडण्यपूरची. नळराजाची दमयंती कौंडण्यपूरची. अगस्ती मुनीची लोपामुद्रा कौंडण्यपूरची. आणि विठ्ठलाची रुक्माई कौंडण्य. 5 जणी. पाहता काय माझ्याकडे. विदर्भाला काय समजता तुम्ही. एवढंच नाही अजून काही कमी वाटलं म्हणून छत्रपती शिवाजी राजाची माता जिजाऊ ही विदर्भातलीच आहे ना. बुलढाणा जिल्हा कुठे. हो हो काय हो हो. जाऊ द्या. म्हणून आमची माणसं सुखी का. रुक्माई लग्न झाल्यावर निघाली तर रडू लागली. रडतायत पोरी रडतात. बरे का. कृष्णजी म्हणाले का रडताय तुम्ही. काय पाहिजे. मला काही नको. मला काय कमी आहे मालक. जगाचा बाप मला पती म्हणून मिळाला. पण एकच मागणी आहे. माझ्या माहेरचे सुखी राहावे. हा वर मागून घेतला देवाकडून रुक्माईने. आनंद आहे. आनंद आहे ना. आता पाहता काय वेळ समजेल. पाहता काय. आता पुन्हा कधी योग सांगता येत नाही कारण रामकथा खूप झाल्या सुरू. ते कोणी म्हणतं डोक महाराज पाहिजे. मंडप भरायला अजूनही म्हातारपणावर जाऊ नको तू. काय समजतं. आम्हीच पाहिजे मंडप. आम्ही पाहिलं आमचे रामचंद्र महाराज नागपूरकर यायच्या आधी 2 तास फुल व्हायची जागा. आपण पाहिलं ना. मजा आहे. आनंद आहे. एकच अपेक्षा आहे. 50 झालं. आता तुमची पुढची पिढी संस्कार संपन्नच आहे. याच्याही पेक्षा ते अमृत महोत्सव मोठा करतील. फरक एवढाच आहे. तेव्हा आपण साक्षीदार म्हणून नसू पण वैकुंठातून बघू वरून. आमची एकच प्रार्थना आहे. 12 महिने बाकीचे चालू द्या. हेवे दावे गट तट. पण दरवर्षी या सप्ताहाला 8 दिवस सगळे विसरून अख्ख तुरखेड गाव एका मायची लेकर होऊन एकत्रित या. एवढीच अपेक्षा. माऊलीचं भजन झालं का. झालं. विठ्ठल
जरा खाली बसा मंडळी, 2च मिनिटं. एकच छोटासा सत्कार आहे, त्याच्यानंतर उद्याचे कार्यक्रम होईल, सूचना सांगितल्या जाईल, नंतर उठायचं तुम्ही. ज्ञानदेव तुकारामच्या नंतर ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम तुकाराम. 2 मिनिटं थांबा, कोणी उठू नका, 2 मिनिटं. चालू असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सवाचा 3रा दिवस. ज्यांचे तुम्ही आता 3 दिवस झाले आतुरतेने वाट पाहत होते असे हरिभक्त पारायण रामरावजी महाराज ढोक. खरं तर मला असं वाटून राहिलं, आज जन्म आलो त्याचे आजी फळं झाले साचे. आपल्याला या सुवर्ण महोत्सवामध्ये एक आपल्याला सत्कार करायचा आहे. तो सत्कार असा आहे, संत श्री हैबत बाबा भूषण वारकरी पुरस्कार. तो ज्यांना भेटला आहे ते असे निष्ठावंत वारकरी श्री हरिभक्त पारायण वासुदेवरावजी मोहल्ले यांचा सन्मान हरिभक्त पारायण परमपूज्य आदरणीय रामरावजी महाराज ढोक करतील अशी मी त्यांना विनंती करतो. चला गुरुजी खाली बसा. शिस्त, अरे काय शिस्त आहे काय, घ्या सर. उद्या सकाळी काकडा होईल, पारायण होईल, त्यानंतर दुपारी 3 ते 5 ज्ञानेश्वरी भावनिरूपण होईल, त्यानंतर हरिपाठ होईल. रात्री ठीक 9 ते 11 हरिभक्त पारायण परमपूज्य आदरणीय जयवंतजी महाराज बोधले यांचं सुंदर कीर्तन होणार आहे. तरी सर्वांनी या कीर्तनाचा सुद्धा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती आहे.